तर बालमित्रांनो, आपण आता कृष्णाच्या गोष्टी बघतो आहेत. आपण बघितलं शरदा ऋतूचं आगमन. त्याच्यानंतर आपले गोष्टीचं नाव होतं की शरद ऋतू आणि वेणुगीत. आणि आत्ताच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चीरहरण. बघा, पावसाळ्याचे दिवस असतात आणि जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबर असतो म्हणजे मार्गशीर्ष महिना लागतो शरद ऋतूनंतर, तेव्हा सगळ्या आपल्या ज्या महिला असतात, कुमारिका असतात, ज्या नवयौवना असतात म्हणजे 12-13 वर्षाच्या ज्या कुमारिका असतात, त्या कात्यायनी व्रत करतात या महिन्यामध्ये. कात्यायनी व्रत म्हणजे देवी दुर्गादेवी मातेचं व्रत असतं, पार्वतीचं व्रत असतं. त्या सकाळी 4 वाजता उठतात आणि यमुनेत आंघोळ करतात थंड पाण्याने आणि तिथेच वालुकीची पार्वतीची मूर्ती बनवतात, दुर्गादेवीची मूर्ती बनवतात आणि त्या मूर्तीची पूजा करतात. दूध, फळं, पानं, पुष्प अशी विविध प्रकारांनी त्या देवी मातेला अर्पण करतात. नैवेद्य, फुलं, अगरबत्ती, धूप, दीप असे षोडशोपचारांनी त्या पूजन करतात. तर असेच एक दिवस त्यांचा पूर्ण 1 महिना व्रत असतं आणि त्या महिन्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला, या महिन्यामध्ये फक्त तांदूळ आणि मुगाची डाळ याचीच खिचडी बनवून खातात. त्याच्यामध्ये मीठ हळदसुद्धा नसतं. म्हणजे कुठलंही आपल्याला व्रत करायचं असलं तर आपलं मन, अंतरात्मा शुद्ध पवित्र करावं लागतो. आणि म्हणून ह्या गोपी कांदा, लसूण कुठलंच तिखट खात नाही, तर ह्या अशी मुगाची डाळीची खिचडी खाऊन आणि आपलं व्रत करत असतात. आणि एक दिवस रोज त्या गंगेवर, यमुना तीरावर आंघोळ करतात आणि वालुकीची मूर्ती बनवून किंवा कुठल्या वेगवेगळ्या याची पण मूर्ती बनवून ही पार्वती दुर्गा देवीची पूजा करून ते आपलं व्रत करत असतात. आणि असंच एक दिवस आपल्या बालकृष्णाला वाटलं की आता गोपीची थोडी आपण गंमत घेऊ, कारण गोपी पण त्याच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्याला कृष्णासारखा पती मिळावा म्हणून त्या व्रत करत होत्या. आणि हे त्यांचं मनगत जाणून कृष्णाने एक दिवस काय केलं, सकाळी लवकर उठून तो कदंबाच्या वृक्षावर गेला आणि जिथं त्या म्हणजे आंघोळ करत होत्या. आपल्याकडे पूर्वीपासून अशी पद्धत होती की जिथे स्त्रिया आंघोळ करतात तिथे पुरुषांना जाण्यास मनाई असायची, बंदी असायची. आणि ह्या मस्त यमुनेमध्ये आंघोळ करतात. थंडीचे दिवस असतात, सकाळी पाणी यमुनेचं पण थंडगार असतं. आणि कृष्णाला त्यांची गंमत करण्याची लहर आली आणि म्हणून कृष्णाने त्यांचे सगळे वस्त्र घेतले आणि एका झाडावर, वृक्षावर, कदंबाच्या वृक्षावर जाऊन बसला. आणि जेव्हा त्या गोपी बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितलं, अरे आपले वस्त्र कुठे गेले, म्हणून त्या इकडं तिकडं शोधू लागल्या. तेव्हा त्यांना वेणूचा, बासरीचा आवाज आला आणि बासरीचा आवाज ऐकून त्या झाडाखाली गेल्या. तेव्हा कृष्णाने सांगितलं, गोपींनो, तुम्ही हे व्रत केलेलं आहे आणि महिनाभर हे व्रत केलं. कात्यायनी व्रत म्हणतात या व्रताला. आणि या व्रताने तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. पण त्याच्या आधी तुम्ही हे वस्त्र घेण्यासाठी बाहेर या आणि एकेकीने या आणि तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होतील असं मी मातेला प्रार्थना करतो. आणि त्या सगळ्या एक एक करून गोपिका आल्या आणि त्यांनी आपले कृष्णाकडून वस्त्र घेतले आणि आपलं व्रत पूर्ण केलं. या गोपींचं मनापासून प्रेम करत होत्या कृष्णावर. सगळं गोकुळ, सगळं वृंदावन कृष्णावर प्रेम करत होतं. आणि आपणही कृष्ण भावनेमध्ये रंगून गेलो तर आपल्याला कुठलंच वेद, व्रत, वैकल्य करण्याची गरज नाही. अशा कृष्णाला आपण साष्टांग नमस्कार करूया आणि आपल्या असेच कृष्णाचे आपण